विपश्यना साधनेच्या शिबिरातील शील पालन व अनुशासन. सम्यक वाचा, सम्यक कर्मात व सम्यक उपजीविका हे आपल्या व समाजाच्या हिताचे आहेत, म्हणून त्यांना धरून आचरण केले पाहिजे. विपश्यना साधनेच्या शिबिरात सर्व प्रकारच्या शीलपालनाचा अभ्यास करण्याची फार उत्तम संधी मिळते. धर्मपालनाचा चांगला अभ्यास करण्यासाठी मुद्दाम राखून ठेवलेला हा काळ असतो. म्हणूनच प्रत्येक शिबिरार्थीने 8 नियमांचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावयाचा असतो. तरी देखील नेहमीच्या सवयीचा विचार करून प्रथमच भाग घेणाऱ्यांना किंवा शारीरिक त्रास असणाऱ्यांना सवलत दिली जाते. त्यांना संध्याकाळी थोडासा आहार दिला जातो आणि म्हणूनच जरी ते जवळजवळ 8 नियमांचे पालन करीत असले तरी त्यांना 5च शीलपालनाची प्रतिज्ञा दिली जाते. ह्या नियमांबरोबर शिबिरार्थींनी कडक मौन पाळावयाचे असते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत शिबिरात भाग घेणाऱ्यांना आपापसात बोलण्यास सक्त मनाई आहे. आपल्या अडचणी संबंधी ते आपल्या शिक्षकांशी किंवा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकतात. अशा प्रकारे कमीत कमी अडथळ्यामुळे त्यांना साधनेत खूपच मदत होते. एकमेकांना अडथळा न करता लोक बंदिस्त जागेत राहून काम करू शकतात. अशा या एकांत, प्रसन्न व शांततामय वातावरणात स्वनिरीक्षणासारखा हळूवार, नाजूक अभ्यास करणे शक्य होते. इथे प्रशिक्षणार्थींना अन्न व निवास दिला जातो. त्याचा खर्च इतरांनी दिलेल्या दानावरच चालतो. अशा प्रकारे प्रशिक्षणाच्या काळात सर्वजण जवळजवळ घरादाराचा त्याग केलेल्या संन्याशासारखे राहतात व इतरांनी केलेल्या दानावरच आपला निर्वाह करतात. आपल्या कार्यक्षमतेप्रमाणे काम करून शिबिरार्थी आपले व इतरांचे भले करतात. विपश्यना साधनेच्या अभ्यासाच्या प्रशिक्षणात भाग घेऊन साधक अशा प्रकारे सम्यक उपजीविकेचा अभ्यास करतात. शीलपालन हा धर्मपालनाचाच एक अविभाज्य घटक आहे. ह्याशिवाय धर्माच्या मार्गात प्रगतीच होऊ शकत नाही. कारण ह्याशिवाय मन फारच प्रक्षुब्ध असते व त्यामुळे आतील सत्याचा शोध घेणे शक्य होत नाही. असे काही आचार्य आहेत की जे शीलपालनाशिवाय आध्यात्मिक प्रगतीची शिकवणूक देतात. ते जे काही शिकवतात ती भगवान बुद्धांची शिकवणूक नाही हे मात्र नक्की. त्यामुळे शीलाचे पालन करता वेगवेगळ्या अतिआनंददायक अवस्थांचा अनुभव करता येत असेल, पण त्यांना आध्यात्मिक मार्गातील साध्य समजणे चुकीचेच ठरेल. शीलपालनाखेरीज माणूस दुःखापासून मुक्त होऊ शकणार नाही. अंतिम सत्यापर्यंत पोहोचूही शकणार नाही हे मात्र निश्चित. भवतु सर्वमंगलम्. साधु 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 साधु.